नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये सुंदर अशा आपण 5 छोट्या छोट्या सुबक आणि आकर्षक रांगोळी काढणार आहोत. चला तर मग आपण पहिली रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी अशी एक पाकळी काढून घेतली आणि त्याच्या बाजूने आपल्याला त्याच आकाराच्या आपल्याला 6 लाईन काढून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडनी सेमच आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. तुमच्यासाठी झटपट होणाऱ्या छोट्या छोट्या रांगोळी मी नेहमी तुमच्यासाठी पटकन काढता येतील अशा तयार करत असते, जेणेकरून प्रत्येकाला ही रांगोळी छोटीशी काढता आली पाहिजे. त्या हिशोबाने मी छोट्या छोट्याशा आणि आकर्षक दिसतील अशा रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. तर हे बघा, खालीसुद्धा मी असे 3 पाकळ्या गोल काढून घेतल्यात आणि त्यावरती पूर्ण व्हाईट रांगोळी आपण भुरभरून घेतलेली आहे. आणि मध्यंतरी लाल रांगोळीने मी असा कलर भरून घेतला आणि वरती 3 ठिपके दिलेत पिवळ्या रांगोळीने आणि खालती पाकळ्याच्या साईडने मी पारव्या रांगोळीचे असे 3 ठिपके दिलेत. तर छोटीशीच रांगोळी अशी खूप उठून दिसते. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या दारामध्ये अवश्य ट्राय करा. ही रांगोळी खूप सुंदर आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढत आहोत. 3 ते 3 मी ठिपके देऊन घेतलेत आणि प्लसचं साईन देऊन पुन्हा तिरपं साईन दिलेलं आहे आणि त्यावरती छोट्या लाईन मोठ्या लाईनला जोडून घेतलेल्या आहेत. तर मी इथे स्वास्तिक नाही काढलेलं, तर अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला अशा एकदम छोट्या छोट्या 4-4 लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे मोठे मोठे ठिपके देऊन घ्यायचे आहेत. एका साईडने, दोन्ही साईडनी लाल आणि दोन्ही साईडनी पिवळे. हे बघा, जेणेकरून की आपल्याला हळदी कुंकवाचा वापर केल्याचा फील येईल, त्यासाठी आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचा वापर करतो जास्त करून. आणि साईडला आपण त्याच्यावरती हिरव्या रांगोळीने छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेत आणि मध्येसुद्धा एक पांढऱ्या रांगोळीने डॉट्स दिला आहे आणि यावरती आपण लाल रांगोळीने लाल लाईन आणि पिवळ्या रांगोळीने पिवळ्या लाईन ओढून घेतल्यात. तर बघा किती सुंदर दिसते ही छोटीशी रांगोळी. ही सुद्धा तुम्ही देवघरासमोर, उंबरवट्यासमोर, तुळशीसमोर काढू शकता. खूपच सुंदर आहे. तर इथे बघा आपण तिसरी रांगोळी काढतोय. तर इथे मी मोठे मोठे असे डॉट्स देऊन घेतलेत आणि रांगोळीच्याच वाटीने मी त्याला प्रेससुद्धा करून घेतले आणि वरती अशी एक गोल पाकळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला छोट्या छोट्या अशा त्याला जोडून, आपण जसं कमळ फुलाच्या पाकळ्या काढतो त्याच पद्धतीने त्याला जोडून आपल्याला 2-2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अशा लाईन देऊन असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत मध्ये. तर मैत्रिणींनो, नवीन असाल चॅनलवर किंवा तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल ऑप्शनवर तिथे क्लिक करून ठेवा, म्हणजे मी टाकलेल्या पूर्ण रांगोळी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इंस्टावरती सुद्धा आपलं पेज आहे अनु डेली रंगोली, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला अशा छोट्या छोट्या झटपट काढता येणाऱ्या, अगदी कमी कलर वापरून आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट रांगोळी काढता येतील, तेही अशा देखण्या, सुंदर आणि सुबक रांगोळी तुम्हाला काढायला आणि पाहायलासुद्धा मिळतील. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर इथे बघा, मी खालून असे 5 ठिपके देऊन अशी लाईन तयार करून घेतली. पेन्सिलच्या आकाराने मध्ये तरी रेषा ओढून घेतल्यात आणि साईडला आपण पारव्या रांगोळीने अशा 2-2 लाईन ओढून घेतल्यात थेंबाप्रमाणे. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे. ही सुद्धा तुम्हाला आवडली तर तुम्ही ही सुद्धा रांगोळी ट्राय करू शकता. तर इथे बघा, अजून मी 3 ते 3 असे ठिपके देऊन घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा मी असं साईन काढून घेतलेलं आहे आणि जे मध्यंतरी 4 ठिपके उरलेले आहेत तिथे आपल्याला असे गोल राऊंड काढून घ्यायचे आहेत चक्राप्रमाणे. आणि इथे मी 2 साईडने, चारही साईडने पिवळ्याच रांगोळीचा वापर केलेला आहे आणि जे आपण राऊंड काढून घेतलेले आहेत त्यावरती आपण अशा एकदम मोठी, नंतर छोटी आणि नंतर छोटी अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला लाल रांगोळीने 3-3 असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत जोडून. तर एकदम उठून रांगोळी दिसते आणि अगदी कुणालाही न काढता येणाऱ्याला सुद्धा रांगोळी काढता येतील, एवढ्या सोप्या आणि आकर्षक उठून दिसतील अशा आणि अगदी कमी कलर वापरून काढलेल्या आजच्या रांगोळी आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला सगळ्यात जास्त आजच्या 5 रांगोळीपैकी कोणती रांगोळी आवडली हे मला सांगायला विसरू नका. म्हणजे तुम्ही सांगितलं तर मला सुद्धा समजेल का तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या रांगोळी बघायला आवडतील, काढायला आवडतील. सांगितलं तर मी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. तर आजच्या 5ही रांगोळी ह्या खूप सुंदर, छोट्या छोट्या, युनिक आणि आकर्षक रांगोळी आहेत मैत्रिणींनो. नेहमी तुम्ही एका दिवशीचा व्हिडिओ पाहिला तर 5 दिवसाच्या रांगोळीचं टेन्शन तुमचं निघून जाणार, कारण रोज आपण दारामध्ये आपल्या नवनवीन रांगोळी काढायला आपल्याला मिळेल. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि रांगोळी आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मैत्रिणीसोबत, त्यांनासुद्धा आवडत असतील रांगोळी काढायला तर. तर इथे बघा, चक्र काढून घेतलं आहे आणि खालच्या साईडने 2 पाकळ्या, वरच्या साईडने 2 पाकळ्या काढल्यात आणि मध्यंतरी जिथे जागा आहे तिथे अशा आपण लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती 3-3 लाईन देऊन आपण असे 3-3 डॉट्स देणार आहोत निळ्या कलरच्या रांगोळीने
आणि जे आपण दोन्ही साईडने ज्या अशा पाकळ्या काढलेल्या आहेत तिथे आपण लाल रांगोळीचे ठिपके देणार आहोत. रांगोळी किती सोपी आहे बघा, फक्त कलर दिल्यामुळे कितीतरी उठून दिसते रांगोळी. तर अशाच रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, आणि अशाच रांगोळी पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.